नमस्कार. आपलं नाव जे चिन्ह काय आहे त्याची थोडीच माहिती. माझं नाव उत्तम मारुती खांडेकर. पक्ष माझा राष्ट्रीय शरदचंद्र पवार काँग्रेस. चिन्ह माझं तुतारी वाजवणारा माणूस. आजपर्यंत आपलं सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमामध्ये आपलं काय काय योगदान राहिलेलं, आपण समाजासाठी काय काम केलं, कोणत्या घटकांना न्यायासाठी काही काम केलं? माझं राजकीय वाटचाल 2010 सालापासून झाली. लोटेवाडीचा विकास कायम बघत होतो मी. कधी लोटेवाडीचा विकास झालाच नाही. अडीअडचणी लोकांच्या मला वारंवार जाणवत होत्या. मी तसा 5व्या पिढीचा छत्रपती उदयनराजांचा सेवक आहे. राजकारणात कधी इंटरेस्ट नव्हता, पण लोटेवाडीचे जी वस्तुस्थिती पाहिली मी आणि ह्या महूत गटातली वस्तुस्थिती पाहिली, म्हणून माझी राजकीय वाटचाल मी 2010 पासून लोटेवाडीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी नवीन प्रस्थापित शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून पॅनल टाकलं आणि तिथून माझी राजकीय सुरुवात झाली. आणि मी पहिल्यांदाच 2010ला बिनविरोध सरपंच झालो. लोकांनी मला बिनविरोध पसंती दिली. दुष्काळात मी लोटेवाडी सरपंच झाल्यानंतर पाण्याची 25 ते 30 वर्ष पाण्याची कुठं सोय नव्हती. खेड्याला, गाव वस्त्याला कुठं सोय नव्हती. ती मी सरपंच झाल्यानंतर 2010 ते 2015 मध्ये सर्व पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. भाई गणपतराव देशमुख यांनी 86 गावाचा पाणी पुरवठा योजनेची स्कीम आणली. त्या स्कीमला धरून मी प्रत्येक वस्तीपर्यंत नळ आणि पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. तसा मी भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारानंच पुढं आतापर्यंत चालत आहे. त्यांचाच वारसा मला आहे. छत्रपती सातारा आणि भाई गणपतराव देशमुख ह्यांच्या विचारानं मी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि तिथून पुढं मी महोदचं बघितलं. महोद गटामध्ये अनेक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले, परंतु एकाही जिल्हा परिषद सदस्याचं काम प्रभावी मला दिसून आलं नाही. मी काल खिलारवाडी या गावात शेवटच्या गावी काल मी भेट दिली. 1968-69 साली जी रस्त्याची अवस्था होती, तीच रस्त्याची अवस्था आज खिलारवाडी गाव ते चव्हाण वस्ती पुढं तीच अवस्था आहे. मला पाहायला मला अतिशय वाईट वाटलं. 68-69 साली जी रस्ते होते तीच आज ह्या खिलारवाडी गावामध्ये रस्ते आहेत. मग आपण ते रस्त्याचं काम लवकर मार्गी लावावं हे एक माझ्या मनात संकल्पना आली. मोहीमला बघितलं. ह्यांची कामाची पद्धत जी आतापर्यंत या लोकांची, राजकीय लोकांची कामाची जी पद्धत आहे ती मला आवडली नव्हती. तरुण पोरांना हाताशी धरणं, तरुण पोरांना कुठली तरी दिशा दाखवणं आणि वेगळ्या दिशेला पाठवणं, ही 20-25 वर्षामध्ये ही परिस्थिती मला निदर्शनास आली. पाठीमागच्या 5 वर्षामध्ये शाजी बापूच्या उमेदवारांनी, शिवसेनेच्या उमेदवारांनी, सगळ्या महोद गटातल्या लोकांनी शिवसेनेचा उमेदवार बाबा काहीतरी करतील म्हणून त्यांना संधी दिली आणि ते सुद्धा काम बघितलं तर त्याही लोकांनी, पाठीमागच्या उमेदवारांनी अशी परिस्थिती निर्माण करून दिली की 68च्या पाठीमागे नेऊन ठेवलं. ही परिस्थिती त्यांनी निर्माण करून ठेवली. 5 वर्ष जनतेनं त्यांना, शिवसेनेच्या लोकांना 5 वर्ष जनतेनं दिली. 5 वर्षामध्ये इकडचा खडा इकडं सुद्धा केला नाही. हे बी माझ्या आता निदर्शनास आलं. माझं विजन आता काय असेल, ह्या लोकांनी काम केलं नाही ते काम आपण ह्या 5 वर्षामध्ये तरुण पिढीला हाताशी धरून करून दाखवणार, हे माझा संकल्प इथनं पुढचा राजकीय राहील. मतदारांना आपण आव्हान काय करणार? आता पाठीमागच्या 5 वर्ष शिवसेनेला जनतेने संधी दिली होती, परंतु त्यांनी त्या संधीचं वाटोळं करून टाकलंय. काही काम केलेलं नाही. ते काम, राहिलेलं काम आता मी ते पूर्ण करेन आणि जनतेला आव्हान असं करेन की एवढे वर्ष तुम्ही मतदान लोकांना केलं, पण त्यांनी तुमची काही कामं केलेली नाहीत. फक्त 5 वर्ष तुम्ही मला मदत करा. आता येणाऱ्या 7 तारखेला माझ्या तुतारी चिन्हाला, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर बोट दाबून मला भरघोस मताने निवडून द्या. पुढची 5 वर्ष मी तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच काम करेन.